तर नागाव विपक्ष आपण पाहू शकता कुशल त्रिशा स्पोर्ट्स सापार्डे. महत्त्वपूर्ण लढत आहे दोन्ही संघासाठी. गोलंदाजी मार्कवर येतं सूरज मडवीला आपण पाहू शकता. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतो. पॉवर प्लेचं षटक घेऊन येतो यावेळेला. चला दोन्ही संघाला विनंती असणार बघा, ड्रिंक्स ट्रॉली मैदानात येणार नाही, फास्ट खेळायचं आहे. सूरज फुल टॉस चेंडू यावेळेला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला फेकून देतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमधून चेंडू जातो. याला पंचांचा इशारा येतोय. वन बाउंड चेंडू सीमा पार चौकार. कमी वेळ देऊ आता, कारण मॅच कंप्लीट करणे फार गरजेचं. विनोद दोन सामने जिंकलेत आपण इथं. चेंज द गेम वडवली संघाने दोन सामने जिंकलेत आपण इथं. गावदेव शिडून संघाने. इथून पाहिजे कोणता संघ दोन सामने जिंकतोय. सपार्डे की आपण बघितलं तर नागाव. त्यामुळे फास्ट खेळायचं आहे. नगाव संघ तुम्हाला नंतर बॅटिंग करायचे, त्यामुळे तुमच्यासाठी महत्त्वाचा वेळ आहे. वेळ आपण जेवढा वाचवाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असणार. विनोद पाटील. सूरज गोलंदाजी मार्कवास टाकला. विकी मडवीला आपण पाहू शकता. सूरज मडवी तो विकी मडवी. हा चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. चांगलं क्षेत्रक्षण सिद्धू भोईरचं मिडॉनला. थोडंसं आपण इथं पुढे गेले होते चेंडूला फील्ड करून, पण 2 धावा इथे कंप्लीट केले जातात. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. 6 धावा. बिपिन दुबे खूप चांगलं गुणलेखन करतात. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आजच्या दिवसातील आपण बघितलं तर हा शेवटची मॅच आहे. सूरज गोलंदाजी मार्कवर टाकला. विकीला आपण पाहू शकता. 4 षटकांची मॅच. हा चेंडू यावेळेला आपण आता फक्त दिशा देतोय चेंडूला. पॉईंटला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 7 धावा आपण पाहू शकता. 7 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. यावेळेला स्ट्रायकेला फलंदाज अतुल पाटील, एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. सूरज तो अतुल. हा चेंडू यावेळेला गुडलासपणे टेकअप झालाय. अपील होतंय थोडंसं. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आपण पाहू शकता यावेळेला अनिल दादा वालीकर प्रतिष्ठान नागाव संघाच्या माध्यमातून. पुणे सूरज गोलंदाजी मार्कवर सगळा अतुल. हा चेंडू शप्पल ऑन साईडला काढत होती. यावेळेला धावबाची संधी होती. डायरेक्ट हिट देखील देण्याचा प्रयत्न केला होता. जोपर्यंत चेंडू फीड होईल 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 8 धावा आपण पाहू शकता. थोडंसं आपण इथं सूर्यदेवता आपल्यापासून दूर झालाय आता. नक्कीच विनोद आज जास्ती सूर्याचं दर्शन झालं नाही, पण तरी पण अंधारमय वातावरणात आपण बघितलं तर मॅच देखील आपली सुरू आहे. कारण अजकांना मॅच कंप्लीट करायची आहे. पण इथं गोलंदाजी मार्कवर आपण पाहू सूरज. हा चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला फेकून देतो. यावेळेला पंचांचा इशारा काय येतोय पाहायचं. यावेळेला षटकार. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीवर एक दमदार सुरुवात सापाडे संघाची. चला लवकर एकत्र येऊ नका. सचिन पाटील तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे, कारण का आम्ही समजू शकतो महत्त्वाची मॅच आहे बिपिन, पण थोडंसं अंधारमय वातावरण देखील होत चाललेलं आहे. पक्षी देखील आपल्या घराकडे पलायन करता अशा शांत वातावरणात आपण ती मॅच पाहू शकता. सापाडे पक्ष नागाव दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण लढत आहे. 2 मॅचेस जिंकल्या गावदेवी आपण शिरडून संघाने 2 मॅच जिंकल्यात. चेंज द गेम वडोली संघाने. आता इथून कोणता संघ 2 मॅचेस जिंकतो पाहायचा. नितीन सापार्डे की नागाव. गोलंदाजी मार्कवर येतो आपण. राकेश पाटील येतो, एक सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू. चांगली गोलंदाजी करावी लागणार आता. चला लवकर सामना सुरू करायचा आहे. पंच देखील आपल्याला सांगतात. जतीन भुयाळ सर, जरा आपण खेळाडूंना ताकीद द्या. तर आम्ही पण सूचना करतो इथून पण मैदानावर आपणच आहात, आपण जर सूचना करणं फार गरजेचं. राकेश गोलंदाजी मार्कवर टाकला. अतुल पाटील. थोडंसं सामने देखील सकाळी नितीन उशिरा झाले सुरू. हा चेंडू शप्पल ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती ते चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अजूनही जर विचार केला बिपिन तर 17 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 14 धावा लागल्यात आजच्या दिवसात. बिपिनने देखील खूप चांगलं गुणलेखन केलं, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय. सातत्याने आपण या स्पर्धेमध्ये ते जॉईंट असणार आहेत. 5 दिवस ती स्पर्धा चालणार आहे. राकेश
हा चेंडू या वेळेला आपण इथं स्वीप करता प्रयत्न केला होता. चेंडू जातो या वेळेला आपण इथं लॉंग लेट रिझनमध्ये डीपमधनं क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला फीड करतोय. फेकी अचूक आली होती पण 2 धाव मात्र इथं वाचू शकत नाहीये. तसं काय 10 फल करते आपण पाहू शकता. या वेळेला 16 धावा आपण पाहू शकता. संख्या 10 फलकती 16 धावा आपण पाहतोय. सपाटे पक्ष नागावा अशी आपण मॅच पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे. राकेश हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅच आपण सुरू पाहतोय. 5:15 15 सेकंद झालेत पण इथे राकेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. स्टॅकला अतुल आपण पाहू शकता. स्विच करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला यशस्वी देखील होते. कार्पेटच्या मध्ये चेंडू डीपमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केले जातात. इष्टक्षक सांगतो की ऑन द स्टंप फेकी येणं फार गरजेचं होतं. नितीन दवसक्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला आपण पाहू शकता 18 धावा. चला जरा फास्ट खेळायचं आहे. सातत्याने मी सूचना काय करतो का नितीन नंतर बॅटिंग करायची नागाव संघाला. थोडंसं अंधारमय वातावरण होत चाललंय. जतीन भुयार सर आज यांची देखील कामगिरी खूप चांगली राहिली. ऋषी देसाईंची देखील खूप चांगली कामगिरी राहिली. तिन्ही पंचांची कामगिरी खूप चांगली राहिली. नितीनची देखील खूप चांगली कामगिरी राहिली. राकेश गोलंदाजी मार्कवर टाकला. अतुलला आपण पाहू शकता. पुढे स्विच करण्याचा प्रयत्न केला. पायचीचा अपील होतोय. इष्टिरक्षक जातो चेंडूला जोपर्यंत फीड करतोय. शॉट पकड स्कोअर लेग रिझर्वमध्ये बरं 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. 1 बायच्या स्वरूपात धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 19 धावा. 19 धावाची नितीन भागीदारी आपण पाहू शकता. तेजस या शेवटच्या सामन्यामध्ये खूप चांगली महत्त्वपूर्ण भागीदारी आहे. चला लगेच खेळ सुरू करायचा आहे. पुन्हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला राकेशला आपण पाहू शकता. स्ट्रायकिंगला फलंदाज विकीला आपण पाहू शकता. विकी देखील चांगली बॅटिंग केली आजच्या दिवसात. आता या मोक्याच्या सामन्यात कशा प्रकारे बॅटिंग करतो पाहिजे इथून. राकेश राईट आर्म ओव्हर द कडे मार करतोय. चेंडू लाईन पाहावी लागणार. इष्टक्षक बीट होतो. यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केली जाते. पंच वाईडची खून करतायत. 1+1 धाव आपण पाहू शकता. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. 21 धावा. बिपिन दुबे आम्हाला खूप चांगली माहिती देत आहेत. ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आपण ही स्पर्धा पाहता आई गावदे क्रिकेट क्लब आणि महेशदादा पाटील प्रतिष्ठान नगरसेवक चषक 2021 पर्व वर्ष 4. प्रमुख आयोजक आपण पाहू शकता प्रदीप पवार आणि एवन जोडी महेश आणि आपण इथे शुभम पवार ही एवन जोडी खेळायची. राकेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. यावेळेला अतुल पाटील कशा प्रकारे बॅटिंग करतो पाहिजे आता शेवटच्या सामन्यात. चेंडू वेल्लेप केला. आधी शप्पल झाल्यानंतर वेल्लेप करतोय. पंच वाईटची खूण करतायत. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. 22 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. राकेश राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतो. स्ट्राईक केला अतुल पाटील. चेंडू ऑन साईडला आपण बोलले तर चेंडूला घेऊन काढतो. चेंडू जातो मिड विकेटला. डीप क्षेत्ररक्षक येतो. रोहित येतोय. खूप चांगली फेकी करतो पण 2 धावा मात्र इथे वाचू शकत नाहीये. बॅकिंग देखील आहे. बघितलं तर गोलंदाज चेंडू यावेळेला गॅदर करत नाहीये. बॅकिंग चांगली त्यामुळे एक्स्ट्रा धाव मिळत नाही. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 24 धावा 10 फल करते आपण पाहू शकता. पुणेदार राकेश हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. अतुल पाटील चांगली बॅटिंग करतोय. 24 धावांची भागीदारी झाली अतुल आणि विकीमध्ये. पुणे गोलंदाजी मार्कवर राकेश पाटील राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. चेंडू ड्राईव्ह खूप चांगल्या प्रकारे मी स्पीड होते कव्हर रिजनमध्ये. सचिन स्वतःला सावरतो. चेंडू उचलतो फेकी करतो पण अवधी आहे तोपर्यंत 2 धावा घेण्याचा. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकतो. यावेळेला 26 धावा 10 फल करती लागल्यात. चांगली भागीदारी बिपिन बघायला मिळते 2 फलंदाजांच्या माध्यमातून. आपण बघितलं तर अतुल आणि विकीच्या माध्यमातून. बघा षटक संपलंय. सव्वीस धावा धावफल करते. नाही नक्कीच नितीन आपल्याला सूचना करणं फार गरजेचं आहे. कधी कधी चेंडू काउंट करत नाही एखादा बॉल. नक्कीच नितीन आपले बिपिन दुबेला खरोखर धन्यवाद देऊ. तेवढं कमी आहे. लगेच मला लक्षात आणून दिलं की बाळू पाटील ओव्हर झाली आहे. षटक संपलंय.
कारण का एका जास्ती बॉल मिळाला तर कदाचित कुठल्या संघाला फायदा देखील होतो आणि कुठल्या संघाला नुकसान देखील होतं, पण आपल्याला ते करायचं नाहीये. बिपिन दुबे धन्यवाद तुम्हाला, खरोखर धन्यवाद देतोय, खूप खूप धन्यवाद. तर चला फास्ट घ्या जरा लवकर, नगा संघ जरा लवकर, रोहित लवकर यास, कारण तुम्हाला नंतर बॅटिंग करायची. अंतिम षट आपण तर तिसरं षटक कोण घेऊन तर पाहायचंय. नयन नयन मडवी येतोय. एक नयन पाटील देखील या संघामध्ये पाहिला आहे, पण आता नयन मडवीला आपण गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय. चला सूरज जरा लवकर, नंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. जे उजेडापर्यंत उजेडातच आपल्याला खेळ करायचा आहे. नंतर बिपिन काही खेळाडूंची तक्रार देखील होती की आम्हाला अंधारात खेळावं लागलं, असं नाही. आयोजकांना दोन्ही संघांसाठी समान संधी द्यायची असते. नयन येते गोलंदाजी मार्कॉस स्ट्राईकला आपण पाहू शकता, विकीला आपण पाहू शकता. नयन आमच्या समालोचक कक्षा एंडकडून स्ट्राईकला विकी. फुलटॉस आहे, ऑन साईडला पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे, पण इस्लॉंगॉनला तिथे डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा. रोहित पाटीलची भूमिका फार महत्वाची असणार आहे जेव्हा बॅटिंगला येईल तेव्हा. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला नयन. आता मिड ऑफला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता, सचिन पाटीलला पाहू शकता, कॅप्टनला आपण ऑफसाईडला क्षेत्रक्षण, थर्डमॅन एक डीपी कव्हरला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला, चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाही. खूप चांगलं इन्स्ट्रक्शन बघायला मिळालंय. डॉट चेंडूची समाप्ती होते. एक एक डॉट चेंडू बिपिन फलंदाजावर आपण दबाव निर्माण करणारे. पण इथं नयन गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म उर्धखंड मार्क टाकला अतुल पाटील. फुलटॉस आहे, लॉफ केला यावेळेला, सूरज आहे, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद, बिग विकेट, अतुल पाटील बॅक टू पवेलियन. नयनला मिळणारी पहिली सफलता. डीजे मास्टर थोडासा कमी वाजवा तुम्ही, रोशन जरा लवकर जरा. तर सामना फार महत्वाचा आहे नितीन, सामना कंप्लीट करणे फार गरजेचं आहे. चला रोशन जरा लवकर जा, अतुल आपणही लवकर या. 27 धाव संख्येवरती आपण गडी बाद झालाय. 27 धावांची भागीदारी फोडण्यात यश मिळालं नयनला. नयन गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं टिकून तो स्ट्रायकरला विकी मडवीला आपण पाहू शकता. विकी कशा प्रकारे बॅटिंग करत होता. ऑन साईडला क्षेत्रक्षण, फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेटला क्षेत्रक्षण, लॉंग ऑनला क्षेत्रक्षण तैनात आहे. चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचा तो फटका, चेंडू आणि बॅटचा का संपर्क नाही. डॉट चेंडूची समाप्ती, चांगली गोलंदाजी करतोय नयनच्या माध्यमातून. चेंडू बाकी आहेत अजूनही बिपिन, मला माहिती तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. एकच धाव दिले, जबरदस्त गोलंदाजी. नयन गोलंदाजी मार्कॉस टाकला विकीला आपण पाहू शकता. चेंडू स्वीप केला यावेळेला, सुरेख टायमिंग. पंचांचा इशारा काय तो पाहिजे. 1 बाउंड, चेंडू सीमा पार, दमदार चौकार. संख्या 31 एवन जोडीची आपण शुभम थोडंसं आपण तर पाहणी करतायत की उद्या देखील त्यांची स्पर्धा कशा प्रकारे लवकरात लवकर सुरू होईल सामने, यासाठी सूचना करतायत. एवन जोडीची आपण महेश आणि 8:30ला आपण रिपोर्टिंग करायची आहे. नयन चेंडू, यॉर्कलाईनचा चेंडू शांत, इथं मात्र हलक्या हाताने सॉफ्टहँडने चेंडूला खेळून करतो. 1 धाव इथे कंप्लीट केले ते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 32 धावा, 10.66च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. चला एकत्र येऊ नका, अजून एक षटक बाकी आहे. नगाव संघ चला, तर सचिन तर आपल्या खेळाडूंना ताकीद द्या आपण लवकर. वडवली सी आणि वाकलन आपण 8:30ला रिपोर्टिंग करायचं आणि 8:45ला लगेच सामना सुरू होईल. बघा, जर आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा जर आपण एन्जॉय करत असाल तर बघा, वडवली सी आणि वाकलन 8:30ला आपल्याला रिपोर्टिंग करायची. 8:45ला पहिला चेंडू पडेल. अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला आपण कॅप्टन सचिन पाटील येतोय. स्ट्रायकरला विकी. विकी कशा प्रकारे आता इथून बॅटिंग करतोय. सचिन गोलंदाजी मार्कवर खिडकाईगाव एंड कडून. स्ट्रायकरला विकी मडवी चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत. 32 धावा धावफल कधी लागलेत. चेंडू यावेळेला सरळ साईड स्क्रीन समोर खेळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तो येण्याच्या आधी चेंडू जातोय सीमा पार, चौकार.
पहिले तर आणि एक फलंदाज आपण पायचीच्या स्वरूपात बाद होतोय. नवीन फलंदाज येतो यावेळेला पवन येतोय. चला पवन जरा लवकर, विकी जरा लवकर लवकर थोडंसं सहकार्य करा, धन्यवाद. संख्या स्थिर आहे आपण मित्र. 36 धावा गडी बाद झाल्या आहेत. आम्हाला विपिन माहिती देत आहेत. 3 गडी बाद 36 धावा या षटकात. आतापर्यंत 2 गडी बाद झाल्या आहेत. चेंडू बाकी आहेत अजूनही. विपिन आम्हाला माहिती देतात 3 चेंडू बाकी आहेत. सचिन चांगली गोलंदाजी करतो. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला पवन. सचिन गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला पवन. ऑन साइडला हुक केला यावेळेला. चेंडू खूप उंच गेलाय. खूप चांगला झेल पकडला होता. सुरेख क्षेत्रक्षण. प्रितेश फलंदाज बाद होतो यावेळेला. पवन बाद होतोय. तिसरा गडी बाद होतो या षटकामध्ये. सचिन पाटील खूप चांगला षटक फेकतोय. विघ्नेश येतोय. विघ्नेश जरा लवकर. पवन जरा लवकर या. चेंडू बाकीत अजूनही आपण बिपिन आम्हाला माहिती देत आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 36 धावसंख्या ती स्थिर आहे आतापर्यंत. ऑन हॅड्रिकची संधी आहे. एक गडी जर बाद जसा झाला धावबाच्या स्वरूपात हॅड्रिक झाली असती, पण पुन्हा एकदा संधी निर्माण झाली सचिनला. सचिनला माहिती आहे की हॅट्रिकच्या महत्त्व आपण बघितलं तर विकेट डॉट फेकणे तर फार गरजेचं आहे. सचिन गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकतो सागर. सचिन राईट आर्म ऊर्ध्वगंड मारा करतो. स्ट्रायकेनला फलंदाज सागरला आपण पाहू शकता. हा चेंडू फेकून देतो यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतो. षटकार, मचनी डेट षटकार आलाय. धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. 42 उपयुक्त षटकार आलाय. नितीन गरज होती नित्यंत. सागरच्या बॅटमधून एक षटकार आलाय. अंतिम चेंडू. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 42 धावा. सचिन गोलंदाजी मार्कवर. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. किती धावांचं लक्ष पाहायचंय नगाव संघासमोर. सचिन तू सागर राईट आर्म ऊर्ध्वगंड मारा करतोय. हा चेंडू यावेळेला पुन्हा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये उडवला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होतोय. डीप लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय आणि अजून एक सफलता प्राप्त करतोय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. प्रथम फलंदाजी करताना आपण मित्र सपाटे संघ गडी बाद झाले तब्बल 5 गडी बाद. 42-43 धावांचं लक्ष असणार यावेळेला आपण मित्र नागाव संघासमोर. पाहिजे नागाव संघ आता इथून मात्र चांगली बॅटिंग करून हा सामना जिंकतो की आपण म्हणतोय सपाटे संघ त्याला रोखतोय. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्या साठी आमचे साथी समाजक नितीन गार यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद बाळूपडे. आपण बघतोय मागच्या मॅचमध्ये 43 धावांचा पाठलाग शिडून संघाने केला होता. इथे अनिल वालिलकर प्रतिष्ठान या संघाला 43 धावा करायचे आहेत. चला बॅट्समॅन लगेच पाठवायचे आहेत. टीम मीटिंग घेऊ नका. सापाटे संघ 43 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत. चला फलंदाज पाठवा. यानंतर ड्रॉ होईल 3 संघांमध्ये. चला काही करायची. सलामी जोडी मैदान दाखल झाली. सूरज आणि रोहित पाटील. लक्ष आपण पाहिलं तर 43चं टार्गेट आहे या मॅचमध्ये. 4 ओव्हरची मॅच आहे. निल्सन मडबी येत आहेत पहिलं षटक घेऊन. चला फास्ट थोडीशी घाई करायची. सापाटे संघ कुशल 311. विकेट गेल्यानंतर एकत्र येऊ नका. सापाटे संघ आणि षटक संपल्यानंतर एकत्र येऊ नका.
43 धावांचं लक्ष आहे. पॉवर प्लेचं षटक आता या मॅचमध्ये खूप महत्त्वाचं असेल. स्ट्राईक एंडला रोहित पाटील आहेत. निल्सन पहिला चेंडू फुल टॉस आणि काय फटका सजवलाय. पंचांचा इशारा देतो चेंडू सीमा पार चौकार. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चौकार आलाय रोहितच्या बॅटमधून. मागची इनिंग जणू काय कंटिन्यू सुरू केली जी म्हात्रेपाडा टीमच्या विरुद्ध खेळली होती. योगेश म्हात्रेला सुद्धा त्याने सोडलं नाही आज. चौकार आलाय. चला काही करा. प्रत्येक चेंडूला सूचना करणार नाहीये तर तुमचंही सहकार्य गरजेचं आहे. आता मात्र फटका फसलाय आणि रोहित पाटीलची खेळी इथे समाप्त होईल. पहिला धक्का 4 या धावसंख्येवरती. फलंदाज बाद. चला लगेच फलंदाज पाठवायचे. सिद्धू भोईर येत आहेत. रोहितने थोडीशी घाई दाखवली कारण की या मॅच मध्ये त्याची इनिंग खूप महत्वाची होती. पहिल्या चेंडूची चौकार आला त्यानंतर फिल्डर सुद्धा तिथे ठेवण्यात आलेला होता. आता पुन्हा तोच फटका खेळायला गेले आणि रोहित पाटील इथे तंबूच्या आशाला परतेल. 4 या धावसंख्येवरती पहिला धक्का नॉकआउट टीमला. वडोली संघाचं वडोली बी संघाचं बघा कोणी प्रतिनिधी असेल तर या. वडोली बी शिडून चे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे आणि यातून विजेता. पहिल्या इनिंग मध्ये रोहित पाटीलने 31 धावा या मॅच मध्ये 4 धावांचं योगदान दिलं. डान्सिंग डाऊन द विकेट आणि क्षेत्ररक्षक झेल खाली. रोशन मिडॉपला कोणती चूक करत नाहीये. सिद्धू भोईर 0 वरती बाद. हॅट्रिक चौंबड्यावर आहे गोलंदाज. देसाई अध्यक्ष चषक मध्ये सुद्धा हॅट्रिक घेतली होती निल्सनने आणि बघायचं आता नगरसेवक चषक मध्ये हॅट्रिक पूर्ण करेल का. बंटी येत आहेत नवीन फलंदाज. सिद्धू 0 वरती बाद झालाय. रोहितने 4 धावांचं योगदान दिलं. चं टार्गेट आहे. बाळू थोडीशी घाई दाखवतो इथे. पहिल्या चेंडूची चौकार आला होता मात्र 2 विकेट त्यानंतर गेलेत नागआउट टीमचे. वडोली बी कॅप्टन कोणी प्रतिनिधी असेल तर या. वडोली संघ फायनल जरूर खेळतोय वाकड्यांच्या विरुद्ध. चला घाई करा ओमसाई चषक मध्ये. तर खेळाडू उपस्थित असतील किंवा नाही. इथे बंटीने पहिल्या चेंडूवरती झेल उडवला आणि पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील गोलंदाज निल्सन मडवीच्या नावावरती. अध्यक्ष चषक मध्ये सुद्धा हॅट्रिक घेतली होती आणि या स्पर्धेत सुद्धा हॅट्रिक पूर्ण केली. चला बॅट्समन रेडी ठेवा. तुम्हाला संदर्भ होईल लक्षात घ्या. प्रितेश येत आहेत. निल्सन मडवी पहिली हॅट्रिक पूर्ण केली. अजूनही चेंडू अधिकला सापडत नाहीये. एक धाव जरूर मिळाली. 3 विकेट सलग गेले. 5 पहिल्या चेंडूची चौकार आला होता. धावसंख्या 5. लक्ष 43 धावांचे. थोडीशी घाई जरूर दाखवली रोहितने. त्यानंतर सिद्धू त्यानंतर बंटी. 3 चांगले फलंदाज बाद झाले. चला थोडीशी घाई करा. प्रत्येक चेंडूला मी सांगणार नाहीये. निल्सन राईट मोर द विकेट. हा चेंडू पंचांना पाहावा लागेल. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 6. धावा. मागच्या मॅच मध्ये 43 धावा चेस केल्या होत्या शिडून संघाने. सुयोगची चांगली बॅटिंग तुम्ही पाहिली. इथे 43 धावा अवघड होऊ शकतात या मॅच मध्ये. षटक संपले आणि पहिल्या षटकात बिपिन आपल्या माहिती धावा आल्या त्या फक्त 6. 18 चेंडू मध्ये अजूनही 37 करायचे आहेत. फिल्डिंग लगेच लावायची.
18 चेंडू आणि 37 धावा. थोडीशी घाई या मॅचमध्ये जरूर दाखवली आहे. क्रिस सापाडेने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांना माहिती आहे दुसऱ्या सत्रात धावा करायला कठीण जातील, अंधारी होऊ शकतो हे त्यांना माहिती आहे. आता थोडीशी घाई करायची आहे. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज अतुल भोईर, अतुल पाटील आहेत. 17 चेंडूमध्ये 37 धावा अजून करायच्या. सूरज मडवी स्ट्राईक हँडला आहेत. इथे डॉट बॉल अजून एक पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करतायत अतुल. पहिल्या मॅचमध्ये पडले संघाला त्यांनी पराभूत केलं. दुसरी मॅच नागाव संघाविरुद्ध खेळत आहेत. 2 चेंडू आतापर्यंत फेकले. अतुलने एकही धाव दिली नाहीये. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण आल्यात. धावसंख्या 8. 35 धावा अजूनही करायच्या त्या मॅचमध्ये नागाव टीमला. लक्ष्य अशक्य आहे, मात्र अशक्य असं काही नाही क्रिकेटमध्ये. करण पाटील खिडकालीचे एक आक्रमक फलंदाज. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 10. 33 धावा अजूनही करायच्यात. महेश करण पाटीलचं आपण स्वागत करूया संध्याकाळच्या सत्रात. करण पाटील भरपूर बिझी असतात. शेड्यूल त्यांचं बिझी असतं भरपूर. 11 वाजता येणार होतं, मात्र कधी त्यांना असंही वाटलं असेल महेश संध्याकाळचे रात्रीचे 11 तरी सुद्धा ते लवकर आलेत. दोन चेंडू डॉट, त्यानंतर 2 चेंडूवरती 4 धावा. थोडीशी घाई करायची. अतुल राईट मोर द विकेट. फुलटास चेंडू. पंचांचा इशारा काय तो हे पाहणं गरजेचं आहे. चेंडू सीमा पार चौकार. संख्या 14. 29 धावा अजूनही करायचेत. 13 चेंडू 29. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये लक्षात घ्या या स्पर्धेत. 13 चेंडू 29. हा चेंडू भरपूर उंच गेलाय. निल्सन मडवी जणू काय झेलची वाट पाहत होते. फलंदाज बाद. फलंदाज लवकर पाठवायचे. 12 चेंडू 29 धावांची गरज. बारा चेंडू 29 धावा. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज सचिन पाटील. बच्चा या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. प्रत्येक खेळाडूला बाळू पाटील टोपण नाव असतं. सचिन पाटील बारा चेंडू 29 धावा. ऑफस्टमच्या बाहेर थोडेसे शफल झाले. डॉट बॉल. 5 षटकर आता राकेशला मारावे लागतील 11 चेंडूमध्ये फक्त, तर या धावांचा पाठलाग होईल.
29 धावा आहेत. 5 षटकार मोठी गोष्ट नाही आहे राकेशसाठी. त्यातला एक पहिला ऍड करूया आपण. सुरुवात झाली आहे. 10 चेंडू आणि 23 धावा. तर 10 चेंडू 23 धावांची तर गरज आहे. इथून अजून 4 षटकार मारावे लागणार आहेत बाळू पडेल. हेच विचार आता राकेशला करायचे. आणि अजून 4 षटकार मारले तर राजेश भाग्यवंत यांच्याकडे एक विशेष पारितोषिक सरप्राईज पारितोषिक त्याला दिलं जाईल. त्यासाठी 4 षटकार अजून मारावे लागतील राकेशला. तर ते विशेष पारितोषिक मिळेल मॅच संपल्यानंतर. 10 चेंडू 23 हे इक्वेशन आहे मॅचचं. फुलटॉस चेंडू आहे मात्र टायमिंग व्यवस्थित झालंय का आणि झेल ड्रॉप झालाय. 2 धावाही मिळाल्यात. नऊ चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. मॅच संपली नाहीये. गेम ऑन आहे अजूनही. राकेश पाटील कधी या मॅचला कलाटणी देऊ शकतात. 9 चेंडू 21 धावांची गरज आहे. महेशने झेल सोडलाय आणि झेल सुटल्यानंतर हा फटका चांगला आलाय. मात्र निल्सन मडवीची बघा किती मेहनत आहे. मात्र 2 धावा पूर्ण होतील बाळू. होऊ शकतात बाळू अजूनही. फायनल मध्ये तिथे 2 षटकात 45 वाकलांनी कुठल्या. आणि इथे टायमिंग बघा किती चांगलं आहे. टायमिंग बेमिसाल. लॉंग ऑफच्या वरून चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. सात चेंडू 13 धावा. खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंनी बसून घ्यायचे बघा. आयोजक सूचना करतायत. 7 चेंडू 13 धावा. 7 चेंडू आणि 13 धावा. खूप चांगलं संगीत त्यांच्या नावाने स्पर्धा तुम्ही पाहताय. नगरसेवक चषक. माजी नगरसेवक महेश बाबूराव पाटील सांगरली. त्यांच्या खांद्याला खांदा लावून मात्र प्रदीप पवार ही नावाचा उल्लेख होणं गरजेचं आहे. आणि इथे चेंडू डॉट आलाय. 6 चेंडू 13 धावा. चला मॅच सुरू करायची. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. जतीन भोयल सर सुद्धा सूचना करतायत. टीम मीटिंग नको आता. फास्ट खेळा जरा. विकेट आपण बघूया. वसर आपण पाहिलं जरा 5 विकेट गेले सापाड्याचे आणि 4 विकेट गेले. म्हणजे 12ही चालू शकतात. राकेश थोडं फास्ट खेळा. टाइम खूप महत्वाचा आहे. पंच आपण वारंवार सूचना करा. विकी मडवी येतात शेवटचं षटक घेऊन. विकेट न गमावता 12ही धावा चालतायत. सहा चेंडू 13 धावा. 12ही चालू शकतात विकेटच्या आधारावरती. चांगला कमबॅक केलाय बाळू राकेशने. यासाठी त्याला मागे ठेवला होता. सेकंडला प्रितेश. प्रितेश स्ट्राईक एंडला आहेत. आणि इथे एक धाव वेगाने पूर्ण झाली का पाहणं गरजेचं आहे. एक धाव पूर्ण झाली. 5 चेंडू आणि 12 धावा आता बाळू. षटकारांच्या भाषेत सांगायचं झालं तर 5 चेंडू मध्ये 2 षटकार अजून मारायचे राकेशला. ताकद प्रचंड या खेळाडूकडे. हिरो ठरू शकतो या मॅच मध्ये जर 2 षटकार मारले तर. विकी मडवी गोलंदाज आहेत. स्ट्राईक एंडला राकेश पाटील आहेत. 5 चेंडू आणि 12 धावा. इथे चेंडूची गती कमी केली विकी मडवीने. डॉट चेंडूची समाप्ती होईल. 4 चेंडू 12 धावा. प्रत्येक चेंडूला समीकरण बदलतोय. उद्या 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. वडवली सी आणि वाकलन
9:45 मॅच सुरू होईल. इथे फुल टॉस आहे. पंचांनी चेंडू नो घोषित केलाय आणि चेंडू सरळ जाईल सीमा पलीकडे. षटकार. चार चेंडू 5 धावांची गरज आहे. 4 धावाही चालू शकतात विकेट न गमावता. राकेश 4 धावाही चालू शकतात. याच आजच्या दिवसाचा विचार केला आपण सूरज मडवी तर शेवटच्या षटकात धावा बऱ्याच वेळा चेस झाल्यात. 3 वेळा चेस झाल्यात. चौथ्यांदाही चेस होतील का पाहणं गरजेचं आहे. येणारा चेंडू फ्रीट असेल राकेश साठी. 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. 4 धावाही चालू शकतात विकेटच्या आधारावरती स्वर्गीय अनिल वालिलकर प्रतिष्ठान नागाव टीमला. आणि इथे काय घडलंय मैदानात. चेंडू सीमा पार जाईल. फ्रीट चेंडू होता. फलंदाज बाद तर झाला नसता मात्र 4 धावा वाचल्या असत्या. करतोय राकेशच्या माहितीसाठी नागाव आपण सापाडेचे 5 विकेट गेलेत. इथे 4 विकेट गेलेत आणि टॉस सापाडे संघाने जिंकलाय. म्हणजे एखादी विकेट गेली तर ती 1 धाव करावी लागेल कंपल्सरी. आतमध्ये लगेच कोणी जाऊ नका. सचिन पाटील आयोजकांना सूचना करून योगेश पवारला तुम्ही विचारून जाऊ शकता. धोरी योगेश पवारच्या हातात आहे. ती सुटले नंतर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. 3 चेंडू 1 धावा. प्रचंड प्रतिसाद मिळालाय नागाव टीमला. कुठेतरी असंच वाटतंय की अनिल वालिलकरचा आशीर्वाद या संघासोबत आहे. मॅच होती कुठे बाळू पाटील. मॅच आली कुठे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका धावेची गरज. राकेश पाटीलचं मी कौतुक करेल का तो 6व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आला आणि इथे मॅच फिनिश केली आहे का. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे राकेश पाटील साठी. नागाव संघ पोहोचला आहे 3ऱ्या फेरीत.